तर आताच आपण बघितलं शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर मुंबईच्या दादरमध्ये सुद्धा पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। दादरच्या टीटी सलकरमध्ये पावसाचं पाणी दिसतंय आणि पावसातून मार्ग काढण्यात प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहेत। ही दृश्य तुम्ही दुपारी 12चे दृश्य पाहू शकताय। दादर टीटी परिसरातली ही दृश्य आहे। वर्दळीचा हा भाग असतो। बाहेरून येणाऱ्या बस गाड्या बसचा थांबा देखील या दादर टीटीलाच असतो। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैदेही, सध्याची दादर टीटीची काय परिस्थिती आहे? बाहेरून येणाऱ्या ज्या बस आहेत त्यांना फटका बसलाय का? नक्कीच आपण बघतोय की दादर परिसरामध्ये देखील अगदी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा परिसर जलमय झालेला बघायला मिळत आहे। मी सध्या दादर स्टेशनच्या बाहेर आहे। दादरच्या स्टेशनच्या बाहेरच या ठिकाणी आपण बघतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तुंबलेलं पाहायला मिळतंय। दादर स्टेशनच्या बाहेर शक्यतो अशा पद्धतीचं पाणी तुंबत नाही, कारण दादरचा हिंदू कॉलनी किंवा हिंदमाता परिसर जो आहे तो सखल भाग आहे, त्या ठिकाणी पाणी तुंबताना बघायला मिळतं। मात्र दादर स्टेशनच्या बाहेरचा हा भाग आपण बघतोय जो जलमय झालेला आहे आणि त्याच्यातून वाट काढत अनेक चाकरमानी अनेक प्रवासी जे आहेत ते प्रवास करताना पाहायला मिळतात। अर्थात या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि या ठिकाणून खरं तर न जाण्यासंदर्भात वारंवार विनवणी देखील करण्यात येते। मात्र आपण बघतोय की हा सरळ जो रस्ता जातोय हा हिंदू कॉलनीला जातोय आणि हिंदू कॉलनीचा हा परिसर या ठिकाणी जलमय झालेला पाहायला मिळतंय। दादर स्टेशन अगदी या ठिकाणी हाकेच्या अंतरावर पाहायला मिळतं आणि दादर स्टेशनच्या बाहेरचा जो सर्कल आहे या ठिकाणी हे पाणी तुंबलेलं पाहायला मिळत आहे। आपण बघतोय की याच पाण्यातून वाट काढत खरं तर अनेक विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी वाट काढत जाताना पाहायला मिळतात, कारण शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये तशाच पद्धतीचा तैनात पाहायला मिळतोय आणि आपण बघतोय की या ठिकाणी मुलं जी आहेत ती आता घरी जाताना पाहायला मिळतात। मात्र अर्थात जर चाकरमानी आहेत त्यांचे मात्र मोठे हाल झालेले आहेत, कारण हा संपूर्ण परिसर जलमय झालेला पाहायला मिळत आहे आणि अगदी या ठिकाणून वाहतूक करणं देखील अवघड होताना बघायला मिळते, कारण अगदी ढोपरभर पाणी दादर स्टेशनच्या बाहेरच या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे। दादरचा हा संपूर्ण परिसर चारही बाजूंनी खरं तर पाण्याने व्यापलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणून प्रवास करावा तर कसा असा प्रश्न अनेकांना पडलाय। खास करून जर आपण बघितलं तर त्या परिसरामध्ये तिथे अनेक रुग्ण जे आहेत ते टाटा हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलच्या साठी टॅक्सी पकडताना पाहायला मिळतात। मात्र त्यांची देखील हाल होताना पाहायला मिळत आहे। शेअर टॅक्सी पकडणारे अनेक खरं तर रुग्ण आहेत, त्या रुग्णांना आता रुग्णालयात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत असलेला देखील बघायला मिळतोय, कारण सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि या पाण्यातून वाट काढत खरं तर चाकरमान्यांना प्रवाशांना आपल्या रस्ता गाठावा लागतोय, कारण इथून जरी निघाले ते तरी रेल्वे ट्रॅकवर मात्र मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि तिथून ट्रेन पकडून घरी जाईपर्यंत हाल होत आहेत। त्यांना रस्ते वाहतूक करतानाही हाल सोसावे लागत आहे आणि लोकलमधून जातानाही हाल सोसावे लागत आहेत। दादरची परिस्थिती आपण पाहतोय। धन्यवाद वैदेही, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। दृश्य सध्याची जी पाहताय दादरमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। हिंदू कॉलनी, हिंदमाता, पारसी कॉलनी इथल्या परिसरात पाणीच पाणी दिसतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।